शिवळा तिकडे पाणी गरम करायचं शिवळा आहे असं म्हणतात. मटणात गरम पाणी घातलं फोडली तर टेस्ट अजून छान येते. इकडे मटणाचं तेल घालून तेजपत्ता घालून वाटण परतून घेत आहे. इकडे खूप सारे मसाले घेतले आहे. त्यामुळे मिरची पावडर, घरचा मसाला, गरम मसाला, मटण मसाला, मीठ हे मसाले मला अजून परतून घ्यायचे आहे. इकडे खूप सारे असे कोथिंबीर चिरून घेतली आहे जी तुम्हाला फोडणीमध्ये टाकायची आहे. इकडे मी भाजीला व्यवस्थित अशी फोडणी देऊन घेतलेली आहे. आता मी भाजी उकळत ठेवून भाकरी करायला घेणार आहे. कारण संपतचा फोन आला होता, ताई मला ऑफिसला जायचं आहे, मी जास्त वेळ थांबू शकणार नाही. इकडे मी भाकरी करायला घेतल्या. तितक्यात बेल वाजली. दारात पाहते तर काय, संपत दारात आला होता. हा आमचा गोलू. याला मी झाल्यानंतर पहिल्यांदाच पाहते. ही साक्षी. त्याला लवकर ऑफिसला जायचं होतं म्हणून मी त्याला पटकन जेवायला दिलं. तेवढ्यात सागरही आला होता. मग सागरला एक ताट तयार करून दिलं. सागरही जेवला. जाम खुश झाला आज. त्यानंतर आले साहेब आणि आमचे बाबा. बाबांची इच्छा होती आज जेवताना ब्लॉग नको, म्हणून जेवण झाल्यानंतर यांना ब्लॉगमध्ये घेतलं. ही चॉकलेट मला संपतनं आणली होती. भाऊबीजेला तुम्हाला काही देऊ शकलं नाही म्हणून आज येताना गिफ्ट घेऊन आला. बाबांना चॉकलेट दिली. बाबांना ती आवडली. हे पहा, मी सासूबाई नाही दिली तर सासूबाई काय म्हणत आहेत. पूर्वीच्या बायकांना अशा काहीच गोष्टी खायला न भेटल्यामुळं टेस्ट माहीत नाही. त्या फक्त लेमन गोळी, खोबऱ्याची गोळी यावरच आहेत. इकडे मी बाबांना अल्बम पाहायला गेला आणि बाबांना केलं टाटा बाय बाय. तितक्यात आमचं नेक्स्ट गेस्ट आले. ती म्हणजे आमची समर्था. हाही माझा भाऊ आहे. भाऊबीजेला ह्यालाही बोलू शकले नव्हते त्यामुळे आज बोलून घेतलं. पुन्हा भाजी गरम केली. पुन्हा भाकरी बनवल्या गरम गरम आणि त्यांना जेवायला दिलं. त्यांना जेवायला देऊन मी इकडे समर्थाला खाऊ घालायला घेतलं. हे पहा, आमची समर्था किती नौटंकी करत आहे. खाताना खूप नाटकं करत आहे. त्यामुळंच ही अशी कडकडी आहे. ड्रामेबाज कुठली. हिची डोळ्यांची ॲक्शन फार आवडली मला. सेकंदाला डोळे मिच करत असते. आज काही ठिकाणी पाऊस असल्यामुळे काही पाहुणे येऊ शकले नाहीत, तर काही पाहुणे काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. जे आले त्यांच्यासोबत एन्जॉय केलं. इकडे मी समूला केलं टाटा बाय बाय. समूला लिफ्टनं जायला फार आवडतं त्यामुळे मी तिला लिफ्टनं पार्किंगला नेऊन सोडलं. इकडे समूसोबत सेल्फी घेतल्या. समू सगळं पाहत होती. इकडे मी समूला आईकडे दिलं आणि केलं टाटा बाय बाय. तितक्यात पुढचे पाहुणे आले असताना त्यांच्यासोबत मी ब्लॉग घेऊ शकले नाही कारण खूप घाई उडाली होती. त्यांना केलं टाटा बाय बाय आणि घरी येऊन सर्व किचन भांडी क्लीन करून ठेवली आणि केल्या दिवसाचं शेवट.